आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. असं कसं चीयर्स? मिशन कंप्लीट. बापू कत्रीने काय एंट्री मारी भो. थँक्यू. आणि माझा ड्रोन आला नसता तर ए तुझ्या ड्रोन शिवाय पण आम्ही त्यांना शोधलंच. यार काही हिला माझं कौतुकच नाही यार. का कौतुक करू? का कौतुक पहिले करू? कुछ कर. ए बरे अरे कसाले भांडी राहणार गप बसा ना भो. काय पार्टी चालली आहे का? चालू दे चालू दे. आरटीएस कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. वेल डन. सर तुम्ही या मिशनसाठी आमच्यावर विश्वास ठेवलात त्याबद्दल थँक्यू. अरे आभार तर मी मानायला पाहिजेत, दादर सगळ्यांनीच मानायला पाहिजेत. स्टार झालाय तुम्ही स्टार. खांडेकर फॅमिलीला सुद्धा तुम्हाला भेटायचंय. त्यांचं स्वतःचं चॅनल आहे. त्यांनी जर तुमची मुलाखत घेतली ना तर रातोरात स्टार बनाल तुम्ही स्टार. बोला कधी फिक्स करू तुमची अपॉइंटमेंट त्यांच्या बरोबर? सर आम्हाला प्रसिद्धीचं कौतुक कधीच नव्हतं. आम्हाला हिरोइझम पेक्षा आपल्या टीमची गुप्तता जास्त महत्वाची आहे. असं कसं? तुम्ही कामगिरीच एवढी चांगली केलीत. मी तर बाबा तुम्हाला गिफ्ट देणार. बोला काय गिफ्ट देऊ? तुला तुझ्या बायकोसाठी सोन्याचे कानातले घ्यायचे होते ना. बोल किती पैसे हवेत? आणि फातिमा तुला तुझ्या घरी काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आहे, सो तुलाही पैसे लागणार आहेत. तूही सांग मला किती लागणार आहेत. टेक्नो कत्री तुम्हाला कुठेतरी विकेंडला फिरायला जायचं होतं ना. बोला कुठे जायचं? अरे मी देतो ना बुकिंग करून. अरे बोला बोला काय हवंय बिंदास सांगा मला. का परीक्षा बघताय सर? आम्ही आमच्या कर्तव्यापासून नाही ढळणार. पण मी माझा दिलेला शब्द पाळणार. मी पार्टी देणार आणि पार्टीमध्ये कत्रीने आणलेला गरमागरम चहा असणार. निदान चहा तरी घ्या. चला या या या. गरम गरम चहा गरम तरी आहे का रे बाळा? हो. या सर. तारिणी ये ना ग. तारिणी सर मला माहिती आहे ऑन ड्युटी नो इमोशन्स, पण ऐक ना कत्री, चहा गरम नाही रे. आपण ना बाहेर जाऊन चहा घेऊया. हा सर आम्ही बाहेर चहा घेतो. चला रे. सर मला माहिती न्याय संरक्षणाय अन्याय विनाशाय ब्रीद नाही आपलं, जगणंय. पण त्या गुंडाने आज माझ्या आईच्या मानेवर इथे इथे कोयता ठेवला होता. धर्म संकट आलं होतं माझ्यावर. काय करणं अपेक्षित होतं मी? आज जर टीम नसती ना सर तर काय झालं असतं मला नाही माहिती. आज जे काही निभावलंय ना ते फक्त आणि फक्त आपल्या टीममुळे. तुमच्यावर आलंय कधी असं धर्मसंकट? माझ्या आईवर आलं होतं असं धर्मसंकट? सर इथे माझ्या मदतीसाठी माझी टीम तरी आहे. ते माझ्या पाठीशी उभे होते. माझ्या आईसाठी कोण होतो? आय हॅव टू लिव्ह नाउ. सर किती दिवस लपवणार आहात? मला माहितीये तुम्हाला माझ्या आईबद्दल काहीतरी कल्पना आहे. तुम्हाला काहीतरी माहितीये. सांगा ना मला. त्यावेळी वसुधा सोबत जे काही घडलं ना ते अत्यंत चुकीचं होतं. तारिणी बाळा आई बोलतीये. आज मला मेडल मिळालं. हो खूप मोठं, अगदी ऑलिम्पिक सारखं. घरी आल्यावर दाखवते. बाळा मी तुला थोड्या वेळात फोन करते. हा हा. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे. येस. आम्ही अँटी करप्शन डिपार्टमेंट मधून आलेलो आहोत. काय झालं सर? तुम्ही लाच मागितली आणि ती घेतली अशी तक्रार आली आमच्याकडे. नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. म्हणजे समजून घ्या मला. सर आम्हाला आमचं काम करू द्या प्लीज. मॅडम तुम्ही कॉपरेट करा. ही तुमची ड्युटी आहे. तुम्ही मेडिकल स्कॅम मध्ये लाच घेतलीये अशी लीड आम्हाला मिळाली.
सर, या स्कॅम बद्दल मला लीड मिळाली होती. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, ते मी तुम्हाला दाखवणारच होते. ऑलमोस्ट त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचले, मग मी लाच का घेईन? सर मला काय म्हणत या पैशासाठी तुम्ही वर्दी बदनाम केलीत वसुधा मॅडम. हेड कॉन्स्टेबल वसुधा माधव बेलसरे, यू आर करप्ट. घडलेल्या प्रसंगाचा प्रचंड धक्का बसला होता तिला आणि मी काहीच करू शकलो नाही याचं मला गिल्ट आलं. पण तिच्या नजरेत कधीच गिल्ट नव्हतं. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? कारण तिचं चारित्र्य खरंच शुद्ध होतं. वसुधा एक इमानदार पोलीस ऑफिसर होती. हे बघ तारिणी, वसुधाला न्याय मिळावा हे स्वप्न माझं देखील आहे, पण माझ्याकडे पुरावा नाहीये आणि तेव्हा तर साधा क्लू देखील नव्हता. म्हणजे आता तुमच्याकडे कुठला तरी क्लू आहे, हो ना? सर, तुम्हाला काहीतरी माहिती आहे. सर मला सांगा प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर. सर मला प्लीज सांगा, असं करू नका. मला माझ्या आईच्या केसचा निकाल लावायचा आहे. प्लीज मला सांगा सर काहीतरी. ही जी कुलप आहेत ना, ही कुलप ज्यावेळेस आपण एक एक करून बंद करतो ना, त्यावेळेस आपल्याला आनंद मिळतो, आपल्याला समाधान मिळालेलं असतं. कारण आपल्याकडे एक केस येते, आपण ती सॉल्व्ह करतो आणि हे एक एक कुलूप बंद करत जातो. माझ्या आईच्या केसचं कुलूप कधी बंद करणार आहे सर? हे कुलूप जोपर्यंत मी बंद करत नाही ना, तोपर्यंत माझं ध्येय पूर्ण होणार नाही, माझं स्वप्न पूर्ण होणार नाही, माझं जगण्याचं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही सर. गेल्या काही वर्षात, रादर काही दशकांमध्ये आपल्या शहरामध्ये जे काही गुन्हे घडतायत ना, त्यामागे आपल्या शहरातली एक खूप मोठी व्यक्ती आहे असा मला संशय आहे. पण त्या व्यक्तीचा चेहरा अजून आपल्या समोर आलेला नाहीये आणि वसुधाच्या केसमध्ये सुद्धा तीच व्यक्ती इन्व्हॉल्व आहे अशी मला शंका आहे.